पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक नवा विक्रम निर्माण झालेला आहे आणि तो प्रस्थापित होऊ पाहतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग 23 वर्ष सत्ताधारी म्हणून त्यांनी पूर्ण केलेली आहेत। 2001 साली ज्यावेळी पहिल्यांदा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तिथपासून ते सलग 4 वेळा मुख्यमंत्रीपद आणि सलग 3 वेळा पंतप्रधान पद असं मिळून त्यांनी सत्तेतली 23 वर्ष पूर्ण केलेली आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक जी आहेत। राम नाईक, तुम्ही अगदी नरेंद्र मोदी हे प्रचारक असल्यापासूनचा काळ बघितलेला आहे। त्या काळात दोघेही तुम्ही एकाच वेळी सक्रिय होता, ते गुजरातमध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये। काय वैशिष्ट्य वाटतात तुम्हाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची? असं की माननीय नरेंद्र मोदीजींना हो ते आमदार मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून माझी आणि त्यांची चांगली ओळख आहे। कारण तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते गुजरातमध्ये आणि मी मुंबईमध्ये मुंबईचा संघटन मंत्री म्हणून काम करत होतो। त्यामुळं ते कसे आहेत, काय आहेत, मी कसा आहे, असं मित्रत्वाचं आमचं नातं। ह्या मित्रत्वाच्या नात्यातनं ज्या अनेक गोष्टी लक्षात येत होत्या की एखादा निर्णय एकदा झाला की मग त्यामध्ये तो कसा तत्परतेनं अंमलात येईल, ह्यामध्ये मोदींचं वैशिष्ट्य होतं। आणि त्या कुठल्याही अशा कामासाठी जे नियोजन लागतं ते नियोजन अगोदर कागदावरती उतरून संबंधित कार्यकर्त्यांच्याशी चर्चा करून मग होत असे। आणि त्यामुळं अशा काम पद्धतीमुळं दुसरं म्हणजे ते कधी थकलेत असं वाटलंच नाही। आताही तुम्ही पाहत असाल रोज त्यांचे दौरे होत आहेत, त्यातनं 2-3 दिवस ते परदेशात जाऊन येत आहेत, अमेरिकेला जाऊन येत आहेत, आणखीन कुठे जाऊन येत आहेत। असं सगळं असताना प्रकृती उत्तम आणि त्या प्रकृतीच्या आधारानं ते काम करत असतात। आणि म्हणून टापटीप असं काम असणारे आणि पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आता 3 वेळेला खरं एक अपूर्व असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि मला असं वाटतंय की ह्या पूर्ण काळामध्ये त्यांनी जे काम केलं ते सगळ्यांनाच उपयोगी असं आहे। खरं। तर अशा प्रकारे ही 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडक्यात तुम्ही ही सगळी 23 वर्ष आणि त्यापूर्वीचेही संबंध विस्तृतपणे सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाईकजी।